श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 325. रस्त्यात पद्यनाभीची भेट. मनोरथ प्रसंगी धांदूल मोक्षाची कहाणी. पद्यनाभीने असा मनोरथ केला की आमचे सर्व नातेवाईक सर्वज्ञांच्या ठाई दर्शनाला जर येऊ लागले तर मी सर्वज्ञांजवळ सुखाने राहू शकेन. सर्वज्ञ म्हणाले, काय बटिका, धांदुलाप्रमाणे सहकुटुंबी मोक्षाला जाऊ पाहत आहेस काय? तेव्हा बाईसाने विचारले, बाबा धांदूल तो कसा? मग सर्वज्ञांनी पूर्वील धांदुलाची गोष्ट सांगितली. बाई, धांदूल तो गरीब कुणबी शेतीचा व्यवसाय करीत होता. रात्री स्वर्गाहून हत्ती येऊन त्यांच्या शेतातील कापूस खाऊन नासाडी करून सकाळी निघून जात होता. तो कुणबी शेतात आल्यानंतर कपाशीच्या पिकाचे नुकसान झालेले पाहून म्हणाला, कोणाची तरी म्हैस येते आणि माझे कपाशीचे पीक खाऊन जाते. तो हत्ती रोज येत असे व खाऊन परत जात असे. एके दिवशी तो कुणबी राखण करण्यासाठी राहिला. तेवढ्यात तो हत्ती आला आणि धांदूल म्हणाला, अरे हा कोणाचा रे? आता हा जेथे जाईल तेथे यांच्यासोबत जाऊ व त्याला घराने सांगू. त्याने त्याला हाकलले व त्याचे शेपूट धरले. तो उडाला आणि स्वर्गात गेला. त्यांच्यासोबत धांदूलही स्वर्गात गेला. तेव्हा इंद्र सभेत बसला होता. तेथे सोन्या रुपयाचे ढीग पडलेले होते. तो कुणबी ओरडू लागला, हे काय हो? आपला हत्ती बांधा ना, सांभाळा ना. हा रोज येऊन माझे कपाशीचे पीक खातो. मी गरीब कुणबी. इंद्राने विचारले, तुझे किती नुकसान झाले? माझे बरेच नुकसान झाले. असं का? तर जा पलीकडे, तेथे सोन्या रुपयाच्या राशी आहेत. त्यातून तुला नेता येतील तेवढे घेऊन जा. मग तो गेला व चादरीत गाठोडे बांधून घेतले आणि विचारले, आता मी परत जाऊ कसा? त्यांनी सांगितले, हा हत्ती जाईन ना, त्यांच्यासोबत जा. त्याने परत त्याचे शेपूट धरले. मग तो हत्ती त्याला घेऊन आला. धन घरात टाकले. त्या दिवसापासून तो सुखाने राहू लागला. 2 बैल विकत घेतले. दुधासाठी 1 म्हैस घेतली. लेणी लुगडी घेतली. असा राहू लागला. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.